अगदी मोदीजींच्या समोर चेहरा हा एक विषय असला तरी देखील ह्या आघाडीला आता कोणीतरी एकत्रित एक समन्वयक म्हणा, निमंत्रक म्हणा, त्याच्यानंतर जर शक्य असेल आत्ता एवढ्यामध्ये तर एखादा चेहरा आपल्याला ठरवता येतो का, त्याचाही विचार आज नाही तर उद्या हा करावा लागेल. नितीश कुमार यांच्या समर्थनार्थ पोस्टर लागलेले आहेत. आत्ताच नितीश जरुरी आहे असं पाटण्यामध्ये पोस्टर्स लागलेले आहेत. असू दे ना, त्याच्यामध्ये बघा आम्ही एकत्र जे आलेलो आहेत ते आम्ही कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही भरलेली, तर देश आम्हाला वाचवायचा आहे. ज्या पद्धतीने आता काल सुद्धा खासदारांचं निलंबन झालं, काल आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकूण सगळं चित्र बघितलं. हे बघितल्यानंतर देशातली लोकशाही ही शेवटची घटका मोजते का, हा एक प्रश्न आहे. आणि तिला जर का जिवंत ठेवायचं असेल तर सगळ्या जणांनी, आणि तशी मला वाटतं सगळ्या कोणाच्या डोक्यात नेतृत्वाची हवा नाही आहे. देश हा सर्वोच्च आहे. देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे, कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल, आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो आहोत. सामन्याच्या अग्रलेखाचा अर्थ असा आहे की आता ज्याला आपण म्हणतो ना, घोडा मैदान जवळ आलेलं आहे, रणांगणावरती आता प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळेला सगळं सैन्य तर जमलेलं आहे, पण एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो, म्हणजे त्याचं नाव जाहीर केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाहीये. या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना, त्याच्यानंतरही मला वाटतं अलीकडे पलीकडे तेव्हाही कोण असतील, आता शरद यादव होते, तर ते कोणतरी एक निमंत्रक लागेल. त्याच्यानंतर मग पुढे जायला पाहिजे. एक नाहीतर काय होतं, सगळेजण आपापल्या राज्यात बिझी असतात. हे मी मागेही बोललो होतो, सगळेजण आपापल्या राज्यामध्ये हे व्यस्त असतात. त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रित आणणं याच्यासाठी एक व्यक्ती लागेल.